तो मात्र बनेल दर्शक. चेंडू मात्र इथे जातोय फरार होत. चेंडू सीमारेषा पार आला आहे षटकार. इथे मात्र 10 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 44 धावांवरती. थँक्यू. सामना महत्वाचा आहे. स्पीडअप करायचं. थोडं थांबवा डीजे. इथे मात्र चांगला चेंडू निश्चितपणे किती धावा मिळतात पाहूया. इथे मात्र क्षेत्ररक्षक अजून देखील चेंडू मागे लावतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक सुरेख काम. तिथे मिळत आहे किती धावा. 8 धावा. 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावा. आधी तिथं पुढचा चेंडू. इथे मात्र सुरेख फटका. क्षेत्ररक्षण तितकं सुरू होतो. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होतोय. इथे मात्र दुसरी धाव पूर्ण होती आणि 2 धावाने धावफलक वाढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 धावा. इथे मात्र हलका कडवलेला चेंडू. ऑफ साठी दिशेने गेला चेंडू. इथे मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 49 धावा. पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटका बसला. क्षेत्ररक्षक मात्र इथे कोणी नाहीये. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता. दुसरी धाव इथे पूर्ण होती. इथे मात्र 2 धावाने धावफलक वाढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 51 धावा. अर्धशतकी खेळी मात्र सांघिक पूर्ण झाली आहे. या जोडीने मात्र सुरेख फलंदाजी केली आहे. इथे मात्र दिशाहीन गोलंदाज. ओव्हर. इथे मात्र षटक समितीचा पंचांचा इशारा. इथे मात्र षटक समितीचा पंचांकडून इशारा. इथे मात्र 3 षटकांनंतर धावफलकावरती धावा दिसत आहेत 51 धावा. विकास आणि साहिल ही जोडी मात्र तोरणा संघासाठी वरदानदायक ठरली. इथे मात्र संकटमोचक प्रमाणे साहिल खेळतोय. इथे मात्र धावांचा डोंगर रचला जातोय परंतु साहिलने मात्र सुरेख साथ दिली. विकास फटके घेतोय मोठे पण साहिल मात्र स्ट्राईक वरती आणण्यात कुठली चूक करत नाहीये. नवीन गोलंदाज सोना. सोना मात्र सुंदर गोलंदाजी करतो. पहिला चेंडू मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार आला षटकार. इथे मात्र धावा फलकावरती धावा दिसतात 57. मॅच बॉल मात्र मैदानात आला. आता मात्र सामन्याला पुन्हा एकदा रंगत येईल. सोनाचा पहिल्या चेंडूवरती मात्र विकासने सुरेख फटका दिला. षटकार आलाय. सोनाचा पुढील चेंडू. इथे मात्र बॉल चेक केला जातोय. चला इथे मात्र गोलंदाजाने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सुरुवात करतोय. इथे मात्र सुरेख चेंडू फॉलो केला होता बॅट्समनला त्यामुळे आज चेंडू दिला जाईल. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजीचा मात्र इथे फटका बसतोय. धावसंख्या 58 धावा. इथे पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी 59 धावा. पुन्हा एकदा वाईड बॉल 60 धावा. अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत षटकातील. इथे मात्र धाव नाकारली. पुढील चेंडू. इथे मात्र फलंदाज होतोय क्लीन कॉटन व्हाईट बोर्ड. इथे मात्र जेल टिपलाय. इथे मात्र यश आलंय.
सोनाने जे वाईट बॉल टाकले होते ना तिथे मात्र फलंदाजाचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन डळलं होतं. पाठीमागचा चेंडू मात्र शरीराला धडकला होता. त्यानंतर मात्र इथे विकेट गेली. चार चेंडू आले. अजून देखील सोनाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाजीसाठी येतो तो 10 नंबर जर्सी परिधान केलेला एसबी सचिन तेंडुलकर फॅन्स क्लब. थोडक्यात म्हणावं लागेल 10 नंबर जर्सी बघितलं ना जुन्या जाणत्या व्यक्तीला देखील लक्षात येतं सचिन. आता मात्र सचिन सारखी खेळी मात्र इथे करावी लागेल. एसबी सुहास बांधल साहिल बांधल साहिल बांधल आणि साहिल ही मात्र जोडी मैदानात. आता मात्र साहिल वरती जबाबदारी असेल. सामन्यात किती अजून धावा जोडले जातील. पुढील 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र बायच्या स्वरूपात धाव मिळते. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. चेंडू सीमा रेषा पार जातोय. चौकार आलाय. 4 धावांनी धाव फरक वाढतोय. धावा संख्या पोहोचते 64 धावा. अजून देखील 1 चेंडू शिल्लक आहे. धावा फलकावरती धावा दिसतोय 64 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथे धावा फलकावरती धावा बघितला ना 64 धावा दिसतात. अजून एका चेंडूत किती धावा येतील. इथे मात्र एक धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. बघू तिथे मात्र दुसरी धाव होती का. इथे मात्र फलंदाजाकडून हे थ्रो चुकला. इथे मात्र कलेक्शन डॉट बेटर कुमार सर कुमार सर विकेट आहे. 2 रन आत्ताचे 2. रिव्ह्यू घेतला का. बॅटिंग टीम रिव्ह्यू बॅटिंग टीम रिव्ह्यू. Bluetooth mode. इथे मात्र बाद होते. फलंदाज बाद आहे. बॅट मात्र त्यांनी जर स्केट केली असती ना नक्कीच नॉट आउट असता. बॅट आउट असल्यामुळे आउट आहे. एक विनंती आहे. 2 नाही 2 आपण मात्र पुढील 2 मिनिटात आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. 2च मिनिटात आणि 2 सलामीचे फलंदाज मात्र आपण मैदानाच्या दिशेने पाठवून द्यायचे. ठीक आहे 2 मिनिटं गाणं प्ले करा. चला 2 मिनिटं. धावा इथं आल्यात. 67 धावांचं आव्हान असेल. अक्षय आणि सोना ही जोडी मात्र मैदानात आता जाईल. विनंती षटकार गेला ना तर तुम्ही गाणी लावू शकता. चौकार गेला ना तुम्ही गाणं लावा आणि जर विकेट गेली तर तुम्ही गाणं लावा. पण एक लक्षात ठेवा गाणं लवकर बंद करा. जर गाणं बंद व्हायला वेळ गेला ना तर इथं मात्र मॅच थांबावी लागते. 1 मिनिट जास्त व्हायला जातोय. तर गाणं प्ले करा. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल अजिंक्य योद्धा विरुद्धचे हनुमान वॉरियर. या दोन्ही संघांनी इथे नाणेफेकीसाठी यायचे. सन्माननीय अशोकजी कुटवळ यांनी ते नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचे. आपणास देखील विनंती आपण नाणेफेकीचा कौल घ्यायला यायचे. जे हनुमान वॉरियर्स विरुद्ध अजिंक्य योद्धा या दोन्ही संघांमध्ये पुढचा सामना त्याच्या नाणेफेकीचा कौल मात्र घेण्यासाठी सन्माननीय अशोकजी यांना विनंती करतो की आपण यायचे. व त्याचप्रमाणे संदीपजी कुटवळ आपणास देखील विनंती इथे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचे. मात्र हा सामना
अजून देखील रंगत दर्शवलेली. गुरुदत्त वॉरियर आपला एक राखीव खेळाडू इथे येईल. गुरुदत्त वॉरियर अजिंक्य नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि अजिंक्य संघाने मात्र इथे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. संगमालो कोल्ली बाबा बांधल यांना देखील शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी व आकाश भाऊ बांधल यांना देखील पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. दोन्ही संघ मालकांना शुभेच्छा. अक्षय बांधल याला मात्र पुढच्या सामन्यासाठी पुन्हा मालक जानमन वारिस यांना देखील पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा जाऊया. इथे मात्र पहिली धाव मात्र मैदानात आली. सोनाने मात्र सिंगल धाव घेतली. एक धाव. इथे मात्र अक्षयच्या बॅट मधून धडाकेदार फटका. चेंडू सीमारेषा पार आलाय चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचती 5 धावा. विजयासाठी 67 धावांचा आव्हान असेल परंतु पहिल्या 2 चेंडूत मात्र इथे आल्या धावा 5. इथे मात्र मोठा प्रहार. इथे मात्र 4 सुटला. फिल्डर के मस्तक बेदस्तक. चेंडू सीमारेषा पार आलाय मोठा षटकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. दुहेरी आकड्यात मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते. फटका बसला होता. झेलची संधी होती. झेलची संधी सोडली. षटकार मिळाला. तिथे मात्र सुंदर असा फटका क्षेत्ररक्षक तिथे सज्ज. तिथे मात्र चूक होती. वादळाला चकवत चेंडू मात्र सीमारेषा पार आलाय चौकार. 15 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतो तो विकास. समोर असेल अक्षय. अक्षयने मात्र मोठे फटके खेळले. इथे मात्र पंचांकडून इशारा येतोय नो बॉल. चेंडू जातोय सीमारेषा पार. आताच्या 5 धावा. पुढचा चेंडू फ्री चेंडू. आता मात्र मुक्तचंदनी सुवर्णंदन. तसा चौकार आला ना. आताच्या 5 धावा. धावफलकावरती धावा दिसत आहेत. 20 धावा.
सन्मान्य संतोषजी गोगावले आणि नितीनजी राजपूत यांच्या इथे मात्र सहर्ष स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. इथे मात्र हलकासा कडवलेला चेंडू किती धाव मिळतात. इथे मात्र एक धाव निश्चित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेला नाही आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. इथे मात्र षटक समाप्तीचा पंचांकडून इशारा. एक षटक समाप्तीनंतर धाव बलकावरी धावा दिसत आहेत 23 धावा. इथे मात्र क्रिकेटर सिक्सर म्हणलं ना तर विशेषतः पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग जो म्हणतो आपण त्या ग्रामीण भागातील संतोषजी गोगावले व नितीनजी राजपूत यांचं इथे मात्र क्रिकेटच्या सामन्यावरचं प्रेम दाखवण्यासाठी त्यांनी मात्र केशवापूरवरती मात्र इकडे प्रस्थान केलं आणि या सामन्यांना वृत्त उतरवण्यासाठी येते. त्यांचं एकदा पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. धाव पालकावरती धावा दिसत आहेत 23. कोण करेल कोणत्या संघाचं काय काय पीस पाहूया. अजून देखील 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये किती धावा आहेत.
बदल काही इथे 2 षटकांनंतर धावा फलकावरती धावा दिसतात 44. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिल बांधव आणि शिवगंगा प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी गोगावले यांच्याकडून मात्र समालोचक कक्षामध्ये 100 रुपयाचा पारितोषिक आले. त्यांचे इथे मात्र आभार. त्यांनी इथे येऊन असं मात्र क्रीडा रसिकाप्रमाणे मोठी उधळण केली. एक पैशांची नाही म्हणता येणार, बक्षिसांची उधळण केली. इथे मात्र क्रीडा प्रेमांचं काम असतं की उधळण करणे ती कशाही बाबतीत असू दे. यांचे इथे मात्र पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. त्यांचे इथे आभार मानतो आणि पुन्हा एकदा मैदानात जातो. सुंदर असा फटका. तिथे मात्र झेल होता परंतु झेल सुटला आणि धावा मिळतात का बघूया. धावा मिळाल्या 2. आता मात्र धावा फलकावरती धावा दिसतील 46 धावा. मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. झेल टिपता आलेलं नाहीये. जीवदान मिळालं. 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्यात. इथे मात्र 2 धावांनी धावा फलक वाढते. धावा संख्या जाऊन पोहोचते 48 धावा. इथे मात्र चूक होती. क्षेत्ररक्षक मात्र देत आहे. रे तिथे पुन्हा एकदा चूक होती. दुसरा क्षेत्ररक्षक मात्र तिथे होतोय. तिथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. धावा संख्येबद्दल धावा संख्या जाऊन पोहोचते 50 धावा. अर्धशतक आलंय. अजून देखील बराच डोंगर कोसळायचा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फटका मारलाय. अलाउंड करपे फटका. 1 धाव पूर्ण केली. एकच धावावरती समाधान म्हणावं लागेल. धावा संख्या जाऊन पोहोचते 51 धावा. झेल सुटला. चूक होतीये. चूक झाली. तिथे पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. 53 धावा धावा फलकावरती. इथे मात्र मोठा प्रहार चढवला गेलाय. इथे मात्र षटकार आलाय. समालोचक कक्षाला सलामी दिलीये. षटकार. धावा संख्येत बदल. धावा संख्या जाऊन पोहोचते 57 धावा. धावा फलकावरती धावा दिसतात 59 धावा. अजून देखील 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावांची गरज. मला ही कमी समजू नका. धावांचा डोंगर मोठा होता परंतु धावांचा डोंगर गेले आठवड्यात आणलाय. अजून देखील 6 चेंडू 8 धावा करायच्यात. इथे मात्र फलंदाजांची चूक मोठी ठरू शकते. इथे मात्र अलाउंड गरबे फटका मारलाय. चेंडू परार होतोय. सीमा सापार आला सावकार. देखील 5 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय. समोर असेल मयूर उर्फ वादळ.
साऊंड बंद करा, साऊंड बंद करा, साऊंड बंद करा. 5 चेंडू 4 धावा. इथे मात्र डॉट चेंडू, डॉट चेंडू, 4 चेंडू 4 धावा. इथे मात्र सामना कुठल्या साईडला जाईल. 4 धावा गरजेचे, 4 चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र पंचांनी 1 बाउन्सचा इशारा केलाय. आता मात्र कुठलाही बाउन्सर मारला जाणार नाही. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावा, 3 चेंडू 4 धावा. आता मात्र धावा पाहिजे 4, परंतु फार मात्र टेन्शन आलंय, मोठा डोंगर कोसळलाय. आता मात्र शेवटचा दगड राहिलाय. तिथे मात्र हलका दगड ठेवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. चेंडू मात्र फरार झालाय. इथे सामना जिंकलाय, इथे सामना जिंकलाय. एक विनंती आहे, कोणताही खेळाडू आत गेला तर मात्र लक्षात ठेवायचे. वाजव. इथे मात्र अक्षयचे वैयक्तिक 50 धावा मात्र आपल्याला दिसतात. अक्षयचे इथे मात्र वैयक्तिक 50 धावा, 50 धावांच्या खेळाच्या बदल्यात त्याने मात्र इथे सामना जिंकलाय. चला लाईनअप मध्ये आला. आतापर्यंत शिस्त बाळगली गेली, आता मात्र लाईनअप मध्ये यायचं. सुंदर अशी शिस्त बाळगली गेली आजपर्यंत. तोरणा संघाने मात्र 3 दिवसात शिस्त बाळगली, सामना गमावला असेल.